नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत माझ्या 2 एकर खोडव्या ऊसामध्ये रूटर चालू आहे. गेल्या वर्षी या प्लॉटमध्ये सरीपाळी व्यवस्थित झाली नव्हती. जमीन कडक बसली होती, तण वाढलं होतं आणि मुळांना हवा कमी मिळत होती. म्हणून आम्ही आता रूटर मारण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, फुटलेल्या ऊसावर माती पडली, टेन्शन घ्यायचं नाही. रूटर मारल्यानंतर काही ठिकाणी फुटलेल्या ऊसावर माती जाऊन पडली आहे. अनेक शेतकरी लगेच घाबरतात, अरे ऊस दबला, वाढ थांबेल का? पण मी स्पष्ट सांगतो, जर माती हलकी आणि भुसभुशीत असेल तर टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण ऊस हे ताकदवान पीक आहे. त्याला मातीचा आधार मिळतो आणि काही दिवसात तो पुन्हा सरळ वर येतो. माती पडल्याचा फायदा: मुळांना आधार मिळतो, नवीन फुले जास्त मजबूत येतात, रोप सरळ उभं राहतं, जमीन सैल झाल्यामुळं वाढ वेगाने होते. थोडी माती चढली तर उलट फायदा होतो, फक्त खूप जाड थर पडू देऊ नका. गेल्या वर्षी सरीपाळी न झाल्यामुळे जमीन घट्ट झाली होती. रूटर मारल्यामुळे कडक थर तुटतो, तण नष्ट होतं, माती भुसभुशीत होते, पाणी जीव पण सुधारत आहे. खोडव्याची काळजी काय घ्यावी? रूटर खूप खोल मारू नका. 4 ते 5 इंच पुरेसे आहे. माती थोडी ओलसर असायला पाहिजे. रूटर नंतर हलकं पाणी दिलं तर वाढ अजून चांगली होते. जिथे थोडी माती ऊसावर पडली आहे तिथे काही दिवसांनी ऊस वर येणारच आहे. काही टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो. शेतकरी बांधवांनो, कधी कधी परिस्थितीमुळे सरीपाळी राहते, पण योग्य वेळी योग्य उपाय केले तर नुकसान टाळता येतं. तुमच्याकडे असा अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर, लाईक आणि शेतीविषयक माहिती चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू.